हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर आजची आपली रेसिपी आहे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेली पौष्टिक इडली. तर ही इडली डायबिटीज पेशंटसाठी अतिशय उपयोगी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी बघा, मी इथं 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथं रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला ज्वारीचं पीठ आणि रवा हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे, म्हणजे ॲटलिस्ट पीठ भिजलं पाहिजे. जसं आपलं इडलीचं पीठ कसं घट्ट असतं त्या पद्धतीचं पीठ इथं बनवायचं आहे आपल्याला. जास्त पातळ वगैरे बनवायचं नाही आहे. त्यासाठी पाणी टाकताना बेताचं टाकायचं आहे, अजिबात घाई करायची नाही पाणी टाकताना. मी इथे मोजूनच पाणी टाकलेलं आहे, जेव्हा लागलं तर आपण टाकायचं आहे. इथं सुरुवातीला 1 वाटी मी पाणी घेतलं, पण तुम्ही बघाल तर मी थोडंच मिक्स करते, एकदम टाकलेलं नाही आहे. कधी पातळसुद्धा होऊ शकतं. रवा कसा तो फुगतो भिजल्यानंतर, त्यामुळे हे पीठ कसं थोडं जास्त घट्ट होतं. पण पाणी टाकताना थोडं बेताचंच टाकायचं आहे, जास्त घाई करायची नाही. आणि ह्या इडल्या ज्या आहेत ना, अतिशय पौष्टिक आहेत आणि हेल्दी आहेत आणि पटकन तयार होतात. डाळ तांदूळ भिजवायची गरज पडत नाही. आयत्या वेळेला आपल्याला ही करू शकतो अशी ही रेसिपी आहे. आता बघा, हे व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता आपल्याला झाकण ठेवायची आणि एक 10 मिनटं रेस्ट करायची. तोपर्यंत तुम्ही चटणी बनवू शकता. आता मी इथं सांबार बनवणार होती, तर त्याच्यासाठी बघा मी डाळ शिजवून घेतली. आता त्याच्यामध्ये मी शेंगा पण शिजवून घेतल्या होत्या. आता मी फोडणी करते. फोडणीसाठी मी मोहरी, हळद आणि आपलं लाल तिखट एवढंच टाकलेलं आहे आणि हिंग, एवढ्याच गोष्टी टाकल्या. माझ्याकडे काय सांबार मसाला नव्हता आणि सांबार बनवायचं तर होतं, मग काय जेवढ्या गोष्टी अवेलेबल होतात त्याच्यातच मी सांबार बनवलेलं आहे. पण सांबार खरंच खूप छान झालं होतं. आता ही जी फोडणी आहे ना, ती आपल्याला त्या डाळीमध्ये टाकून घ्यायची. डाळ थोडीशी रवीने घोटून घ्यायची. आता ही फोडणी अशी टाकून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. या 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि थोडासा गूळ टाकायचा आहे, ऑप्शनल आहे. पण सांबारमध्ये गूळ हा असतोच, कारण थोडंसं गोडसर असतं. बाहेरचं जे सांबार असतं ते, पण हे काय गोडसर नव्हतं. आता हे बघा, आपलं सांबार असं तयार झालेलं आहे. मी मीठ टाकलं, वरतून थोडीशी कोथिंबीर टाका आवडत असेल तर, नाही टाकली तरी चालते. पीठ पण आपलं झालेलं आहे बघा. आता जसं इडलीचं नॉर्मल पीठ असतं सेम त्याच पद्धतीचं हे पीठ आहे. आता हे काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मीठ टाकून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट हे वापरायचं आहे. तर हे टाकायच्या अगोदरच आपण इडलीची जी भांडी आहेत ना, ती सगळी ग्रीस करून घ्यायची तेलाने. आणि गॅसवरती आपल्याला भांडं ठेवायचं आहे गरम करायला, त्याच्यामध्ये पाणी टाकून. आणि नंतर हे प्रोसिजर करायचे आहे. म्हणजे काय होतं, पटकन आपल्याला हे प्रोसेस करावी लागते. इनो टाकल्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाही, नाहीतर इडल्या आपल्या फुगणार नाहीत, फ्लफी तयार होणार नाहीत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे मिक्स करून घेतलं मी, पटकन टाकायचं आहे, जास्त मिक्स करत बसायचं नाही. एकाच डायरेक्शनला मिक्स करायचं आहे, उलटं सुलटं फिरवायचं नाही. आता बघा, या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी ह्या इडल्या भरून घेणार आहे. तर एवढ्या पिठाच्या इडल्या आपल्या 16 इडल्या तयार झाल्या. म्हणजे एक पूर्ण इडलीचं भांडं आहे ना, तेवढं तयार झालेलं आहे. म्हणजे 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही, एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या 16 इडल्या तयार झालेल्या आहेत, नॉर्मल इडल्या. आता तुम्ही जास्त जर मोठ्या बनवत असाल तर थोड्या कमी तयार होतील, पण ह्या नॉर्मल हे सेम प्रमाण आहे. म्हणजे साधारणतः ह्या इडल्या एवढंच साईज ही सगळीकडेच असते, म्हणजे सगळ्यांच्याच घरी असतात एवढ्याच साईजची भांडी. तर त्याच्यामध्ये आपल्या 16 इडल्या तयार झाल्या. तर मस्त इडल्या झाल्या होत्या. आता बघू शकता बघा, हे मिश्रण व्यवस्थित असं भरून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचं आपल्याला. तोपर्यंत आपलं सांबार तर झालेलंच आहे. मी चटणी पण बनवणार आहे. आणि हे साधारण 7 ते 8 मिनटासाठी तुम्ही ठेवू शकता वाफवायला. म्हणजे जेवढ्या इडल्या आपण नॉर्मल इडल्या वाफवायला ठेवतो तेवढाच वेळ ठेवायची. बघा, ही चटणी, खोबरं, ही डाळ, मिरची आणि आलं एवढंच घेतलेलं आहे. आणि हे वाटून घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आणि याला पण आपल्याला फोडणी द्यायची आहे. ह्याला पण आपल्याला नेहमी जी फोडणी करतो, राई, कढीपत्ता याची फोडणी जी करतो तीच द्यायची. तर बघा, सांबार आपलं झालेलं आहे. तर चटणी पण झाली, पण तिला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी मी पुन्हा भांडं ठेवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जी नॉर्मल जी इडलीची चटणी आपण करतो तशीच करतो. बघा, ही फोडणी मी याच्यात टाकून घेतली. कढीपत्ता, हिंग, त्याच्यामध्ये मिरची पण टाकू शकतो, लाल मिरची, त्याच्याने पण दिसताना छान दिसतं आहे. बाकी काहीच नाही.
याच्यामध्ये आपण ऑलरेडी मिरची टाकलेली आहे. आता बघा ही चटणी तयार झाली, सांबार तयार झाले. आता आपल्या इडल्यासुद्धा झालेल्या आहेत. तर या बघू शकता मस्त अशा गरम गरम आहेत खरं तर या इडल्या. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्वारीच्या पिठामध्ये जर का तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलं तर इडल्या अतिशय पांढऱ्या शुभ्र होतील. या इडल्या एवढ्या पांढऱ्या झालेल्या नाही आहेत, थोड्याशा काळपट वाटतात. तर बघा मस्त आपल्या इडल्या तयार. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा.